नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती आणि सर्व सरळ सेवा भरतीसाठी महत्त्वाचा असणारा एक स्पेशल प्रश्नसंच आपण पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण मुख्यतः संपूर्ण भारताचा भूगोल या घटकावरती 20 प्रश्न घेतलेले आहेत. हे जे प्रश्न आहेत हे आतापर्यंत विचारण्यात आलेली जी काही परीक्षा आहेत त्या पेपरमधील हे प्रश्न आपण घेतले आहेत आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर आपल्याला टेलिग्राम चॅनल दिलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये तुम्हाला दिलेली आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे? म्हणजे भारताच्या बॉर्डरला लागून असणारे देश किती आहेत? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा भारताचा भूगोल जो आहे त्याच्यावरचा बेसिक असणारा प्रश्न आहे आणि यामध्ये आपण थोडेसे अल्टरनेट प्रश्न केलेले आहेत. म्हणजे जे जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते तेच प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर 7 हे आपलं उत्तर होईल. कारण भारताच्या बॉर्डरवरती 7 देश आहेत की त्यांची सीमा लागून आहे. याच्यावरती आपण काही स्पष्टीकरण देखील घेतलेलं आहे, ते पहा. भारताच्या सरहद्दीला जे की लँड बॉर्डर आहेत, लक्षात ठेवा, 7 देशांच्या भूसीमा लागून आहेत. त्यामध्ये कोणकोणते देश आहेत हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सर्वात पहिला देश आहे बांगलादेश, ज्याची सर्वात जास्त असणारी भूसीमा आहे. याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला होता की भारताला कोणत्या देशाची बॉर्डर ही सर्वात जास्त लांबीची आहे, तर ती आहे बांगलादेश. त्यानंतर दुसरा देश आहे चीन, तिसरा आहे पाकिस्तान, चौथा आहे नेपाळ, पाचवा आहे म्यानमार, सहावा आहे भूतान आणि सातवा आहे अफगाणिस्तान, जो की पाक व्याप्त काश्मीरच्या सीमेला लागून आहे. म्हणजे भारताच्या बॉर्डरला लागून एकूण 7 देश आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा. हिमाद्रीच्या उत्तरेला सिंधू व ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्यांच्या पलीकडे स्थित पर्वत शृंखलेला काय म्हणून ओळखले जाते? हा प्रश्न आपल्याला MPSCच्या प्री एक्झाम मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. हिमाद्रीच्या उत्तरेला सिंधू आणि ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्याच्या पलीकडे जे स्थित असणारा एक पर्वत शृंखला आहे, रांग आहे, त्या पर्वत रांगेला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर त्याला ट्रान्स हिमालय या नावानं ओळखलं जातं. मित्रांनो, प्रश्न लक्षात ठेवायचा आहे, MPSCच्या प्री एक्झाम मध्ये आलेला आहे आणि जी काही नवीन आपली वनरक्षक भरती होणार आहे किंवा तलाठी भरती होणार आहे त्यासाठी सुद्धा हे प्रश्न खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राजस्थानच्या पूर्व भागापासून पश्चिमेपर्यंत लहान लहान टेकड्या असून त्यांना काय म्हणतात? हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. राजस्थानचा पूर्व भाग आणि त्या भागापासून पश्चिमेपर्यंत काही लहान लहान टेकड्या आहेत आणि त्या ज्या टेकड्या आहेत तर त्याला म्हटलं जातं बागर. लक्षात ठेवा, काही काही पुस्तकामध्ये या बागरचा उल्लेख बाकर असा देखील केलेला आहे, काही ठिकाणी भाकर देखील असा केलेला आहे. म्हणजे बागर हे आपलं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे, अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर हे डॅश या ठिकाणी एकत्र येतात. आतापर्यंत आपण नदी प्रणालीवरती हा घटक पाहिला होता की काही नद्यांचा संगम एखाद्या ठिकाणी होतो, पण या ठिकाणी आपण समुद्र पाहत आहोत. अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा महासागर. तर या तिघांचाही संगम जो आहे किंवा कोणत्या ठिकाणी ते एकत्र येतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर कन्याकुमारी या ठिकाणी हे तीनही सागर जे आहेत ते एकमेकांना मिळत आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल कन्याकुमारी. याच्यावर आपण काही महत्त्वाचे पॉइंट देखील पाहणार आहोत, पहा. अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर हे कन्याकुमारी या ठिकाणी एकत्र येतात. कन्याकुमारी हे भारताच्या मुख्य भूमीचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. या ठिकाणी वाक्य लक्षात ठेवा, काय विचारले? भारताच्या मुख्य भूमीचं म्हणजे आपल्याला भूसीमेचं दिलेलं आहे. तर जमिनीचा विचार केला तर दक्षिणेकडील टोक कन्याकुमारी येतं आणि जर भारताच्या अतिदक्षिणेकडील टोक जर म्हटलं तर ते येतं, पहा, इंदिरा पॉइंट. त्या देखील प्रश्नाचा उल्लेख आपण केलेला आहे, पहा. आणि 3 जलाशयांच्या संगमाच्या ठिकाणाला त्रिवेणी संगम असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील मान्सून पावसावरती परिणाम करणारा यल निनो हा कोणत्या महासागरात निर्माण होतो? यल निनो काय आहे? एक सागरी प्रवाह आहे आणि तो भारतातील मान्सून पावसावरती परिणाम करतो आणि तो जो आहे यल निनो हा प्रवाह, तर हा कोणत्या महासागरामध्ये तयार होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, प्रशांत महासागरामध्ये यल निनो हा एक सागरी प्रवाह तयार होतो. कधी कधी कन्फ्यूज होतात विद्यार्थी, या ठिकाणी काही म्हणतील की पॅसिफिक महासागर. लक्षात ठेवा, प्रशांत महासागरालाच पॅसिफिक महासागर देखील म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी भारतातील कोणता भाग हा दलदलीचे खोरे किंवा मॉलेसिस बेसिन या नावाने ओळखला जातो? भाग म्हणण्यापेक्षा सरळ सरळ आपल्याला राज्य विचारलेलं आहे. म्हणजे काय, तर एखादं स्टेट, भारतातील खालीलपैकी असा कोणता भूप्रदेश आहे, कोणता भाग आहे ज्याला दलदलीचं खोरं किंवा मोलॅसिस बेसिन या नावानं त्याला ओळखलं जातं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर मिझोरम या भागाला किंवा या राज्याला दलदलीचे खोरे, त्यालाच अजून एक नाव आहे पहा, मोलॅसिस बेसिन. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर होईल मिझोराम. यानंतरचा प्रश्न आहे, जम्मू व काश्मीर या राज्यांमधील सलाल जलविद्युत प्रकल्प डॅश या नदीवरती स्थित आहे. पहा, जम्मू काश्मीर या ठिकाणचा जो सलाल जलविद्युत प्रकल्प आहे तो कोणत्या नदीवरती स्थित आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. आणि मित्रांनो, आतापर्यंत हा 2 वेळापेक्षा जास्त प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी डायरेक्ट विचारलं होतं की सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवरती स्थित आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तर चिनाब नदी जी आहे या नदीवरती स्थित आहे सलाल जलविद्युत प्रकल्प. मग याच्यावरती काही महत्त्वाचे 2 पॉइंट्स आहेत, ते देखील समजावून घ्या. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील सलाल जलविद्युत प्रकल्प हा चिनाब या नदीवरती स्थित आहे आणि हा प्रकल्प रियासी या जिल्ह्यात असून तो जम्मू काश्मीरमधील एक अत्यंत महत्त्वाचा जलविद्युत प्रकल्प देखील आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल चिनाब नदी. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात जगातील 2/3 एकशिंगा गेंड्यांच्या संख्येचे गेंडे आहेत? पहा, जगातील विचारलेला आहे किती, 2/3 एकशिंगा गेंड्यांचे गेंडे जे आहेत हे असं कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे, त्या राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळून येतात भारतातील? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे आहे तर या उद्यानामध्ये एकशिंगा गेंडा हा जो प्राणी आहे तर हा जगातील एकूण संख्येच्या 2/3 संख्या जी आहे ही फक्त काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळते. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. हा प्रश्न थोडासा मार्क करून ठेवा, कारण हा प्रश्न वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, जलपैगुरी आणि दार्जिलिंग जिल्ह्यातील टेकड्यांच्या पायथ्यालगत असणारा कमी उंचीचा प्रदेश डॅश म्हणून ओळखला जातो? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. एमपीएससीच्या प्री एक्झाममध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जलपैगुरी आणि दार्जिलिंग या जिल्ह्यातील टेकड्यांच्या पायथ्याच्या लगत असणारा कमी उंचीचा जो भाग आहे, जो प्रदेश आहे, त्या प्रदेशाला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर त्याला तराईचा पठार किंवा तराईचा प्रदेश म्हणून ओळखलं जातं. पर्याय 4 उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, गंडक प्रकल्प हा कोणत्या 2 देशादरम्यान संयुक्त प्रकल्प आहे? गंडक प्रकल्प, आपल्याला याच्यावरती सुद्धा 2 वेळा प्रश्न विचारण्यात आला होता आणि 1 वेळा आपण हा प्रश्न कम्युनिटीमध्ये सुद्धा पोल केला होता. तर गंडक हा जो प्रकल्प आहे हा कोणते 2 देश आहेत या प्रकल्पामध्ये? लक्षात ठेवा, पहिला देश आहे भारत आणि दुसरा आहे नेपाळ. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. याच्यावरचं काही स्पष्टीकरण आहे ते पहा. गंडक प्रकल्प हा भारत आणि नेपाळ या 2 देशांमधील एक संयुक्त प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत गंडक नदीवर, ज्याला नेपाळमध्ये नारायणी नदी असं म्हटलं जातं, आणि वाल्मिकी नगर बिहार येथे एक मोठा धरण बांधण्यात आलेला आहे. याच्यावरती अजून एक प्रश्न आपल्याला तयार होतो पहा, जो नदी आहे, कोणती नदी? गंडक नदी. तर या गंडक नदीला नेपाळमध्ये काय नावानं हाक मारली जाते? तर तिला म्हटलं जातं नेपाळमध्ये नारायणी नदी. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताला एकूण डॅश किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? यापूर्वीचा प्रश्न आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला. त्या ठिकाणी आपण महाराष्ट्राला किती किलोमीटरचा सागरी किनारा आहे, तर 720 किलोमीटरचा आहे हे आपण पाहिलं. पण या ठिकाणी आपल्याला भारत देशाला एकूण किती लांबीचा समुद्र किनारा आहे असा प्रश्न विचारलेला आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 3, 7,517 किलोमीटर. ॲक्च्युअलीमध्ये सांगायचे झालं तर 7,516.5 इतकं अंतर जे आहे किंवा हे जे किलोमीटर आहे, तर इतक्या लांबीचा समुद्रकिनारा आपल्याला भारताला लागलेला आहे. पण हा अंतर 5,717 किलोमीटर असं धरलं जातं. 7,517 किलोमीटर असं धरलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सारामती हे पूर्वांचलमधील सर्वोच्च शिखर कोणत्या टेकड्यामध्ये आहे? हा देखील प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारला होता भारताच्या भूगोलावरती. सारामती हे पूर्वांचलमध्ये सर्वात उंच शिखर आहे किंवा सर्वोच्च शिखर आहे, तर ते कोणत्या टेकड्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर नागा टेकड्यामध्ये स्थित आहे पहा सारामती हे पूर्वांचलमधील सर्वात उंच शिखर. मग याच्यावरती आपल्याला प्रश्न अजून कसा विचारला जातो, तर पूर्वांचलमधील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर लक्षात ठेवा, सारामती आहे. याच्यावरती काही पॉइंट्स आहेत ते देखील पाहून घ्या. सारामती हे पूर्वांचलमधील सर्वोच्च शिखर नागा टेकड्यामध्ये स्थित आहे.
हे शिखर भारत आणि म्यानमार, त्याला बर्मा देखील म्हटलं जातं, तर यांच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर असून नागालँड राज्यातील किफिरे या जिल्ह्यामध्ये ते स्थित आहे. याची उंची किती आहे? 3826 मीटर एवढी सारामतीची उंची आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, आपल्या देशाचे बरेच क्षेत्र मृदाधुपीमुळे प्रभावित आहे. मृदाधुपीखाली सर्वाधिक क्षेत्र असलेले राज्य खालीलपैकी कोणते आहे? आत्तापर्यंत आपल्याला 12 ते 13 वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. म्हणजे लक्षात ठेवा, प्रश्न किती महत्त्वाचा असणार आहे. देशातील आपल्या जेवढं काही मृदाधुपीमुळं क्षेत्र प्रभावित झालेलं आहे, त्यातील जास्तीत जास्त क्षेत्र हे कोणत्या राज्यामध्ये आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर राजस्थान या राज्यामध्ये मृदाधुपीखालील सर्वात जास्त क्षेत्र आढळून येतं आपल्या भारतामध्ये. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भाषेच्या आधारावर डॅश रोजी पंजाब पुनर्गठन कायद्यानुसार हरियाणा राज्य पंजाबमधून वेगळे करण्यात आलेले आहे. सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे आणि याच्यावरती आपण डिटेल्समध्ये एक व्हिडिओ सुद्धा घेतलेला आहे. जेवढे काही राज्य आहेत आणि त्या राज्याचं विभाजन होऊन नवीन होणारं जे राज्य आहे त्याच्यावरती आपण काही व्हिडिओ घेतलेले आहेत. त्यातीलच हा एक प्रश्न आहे, भाषेच्या आधारावरती कोणत्या दिवशी पंजाब पुनर्गठन कायद्यानुसार हरियाणा राज्य हे पंजाब राज्यामधून वेगळं करण्यात आलं? तर ती तारीख आहे 1 नोव्हेंबर 1966 हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. मग याच्यावरती 2 पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. त्यासाठी आयोग एक नेमला होता. पंजाब आणि हरियाणाच्या सीमा निश्चित करण्यासाठी शहा आयोग हे स्थापन करण्यात आलं होतं. त्याचं विभाजन हिंदी भाषिक प्रदेशाचा हरियाणा 17वं राज्य म्हणून करण्यात आलं. तर पंजाबी भाषिक प्रदेश हा पंजाब म्हणून स्थित राहिला. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून कोणते टोक ओळखले जाते? किंवा भारताच्या सर्वात दक्षिणेकडील भाग कोणता आहे? याच्यावरती 2 प्रश्न कन्फ्यूज होणारे आहेत. पाठीमागच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण घेतलेला आहे. तर भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून इंदिरा पॉइंट हे ओळखलं जातं. लक्षात ठेवा, हे जे आहे हे भारताच्या सर्वात दक्षिणेचं टोक आहे इंदिरा पॉइंट. पण जर आपल्याला भू असं विचारलं, म्हणजे जमिनीवरचा सर्वात दक्षिणेकडील भाग कोणता आहे, तर तो येतो कन्याकुमारी. इंदिरा पॉइंट जे आहे तर हे पाण्यामध्ये येतं, लक्षात ठेवा. आणि जर सागरीचा विचार केला किंवा भारताचा विचार केला तर इंदिरा पॉइंट उत्तर बरोबर आहे आणि फक्त भूसीमा जर दिलं तर कन्याकुमारी हे बरोबर उत्तर येईल. यानंतरचा प्रश्न आहे, जगातील नदी पात्रातील सर्वात मोठे माजुली बेट डॅश नदीमुळे आसामच्या प्रदेशामध्ये तयार झालेले आहे. पहा, जगातील सर्वात मोठं नदी पात्रातील बेट कोणतं आहे? त्याचं नाव आहे माजुली बेट. आणि हे बेट कोणत्या नदीमुळे आसामच्या प्रदेशामध्ये तयार झालेलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रामध्ये म्हणण्यात येईल किंवा ब्रह्मपुत्रा नदीमुळे या प्रदेशामध्ये ते तयार झालेलं आहे. याचं क्षेत्रफळ आणि याचं स्थान पहा. हे बेट आसाम राज्यातील ब्रह्मपुत्रा नदी व तिच्या काही उपनद्या आहेत, विशेषतः सुबनगिरी, यांच्या प्रवाहामुळे तयार झालेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वोच्च शिखरांपैकी एक असलेले नंदादेवी शिखर हे भारताच्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? भारतातील जे काही उंच शिखर आहेत त्यांच्यापैकी एक आहे नंदादेवी शिखर. हे कोणत्या राज्यामध्ये येतं हे मला सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे नंदादेवी शिखर किंवा पर्वत, आणि हे आपल्या भारतातील सर्वोच्च शिखरांपैकी एक आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर होईल उत्तराखंड. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम डॅश नदीवरती स्थित आहे. शिवसमुद्रम हे कोणत्या नदीवरती स्थित आहे? तर सर्वांना माहित आहे की हे ऑप्शन क्रमांक 1, तर कावेरी नदीवरती स्थित आहे शिवसमुद्रम. याचं स्थान काय आहे? तर हा प्रकल्प कर्नाटक राज्यामधील मंड्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. याच्यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात पहा. तर कावेरी नदीवरती कोणतं पहिलं जलविद्युत केंद्र आहे? ते आहे शिवसमुद्रम. मग शिवसमुद्रम हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ते तो पहा कर्नाटक राज्यामध्ये. जिल्हा जर विचारलं तर मंड्या हा जिल्हा आहे आणि याची स्थापना, हे जलविद्युत केंद्राची स्थापना किंवा सुरुवात जी आहे ती 1902 साली करण्यात आली होती. आणि हे जे जलविद्युत केंद्र आहे तर हे आपल्या भारतातीलच नाही तर आशियातील पहिल्या प्रमुख जलविद्युत प्रकल्पांपैकी एक आहे. ते येतं कावेरी नदीवरती. पर्याय 1 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधील रेषा ही मॅकमोहन रेषा म्हणून ओळखली जाते? पहा, मॅकमोहन रेषा म्हणून कोणत्या रेषाला ओळखलं जातं किंवा ही जी रेषा आहे ही कोणत्या 2 देशांच्या दरम्यान येते? मित्रांनो, भारत पाकिस्तान, भारत चीन, भारत नेपाळ, भारत बांगलादेश या देशांमधील वेगवेगळ्या ज्या काही लाईन्स आहेत, बॉर्डर आहेत, त्यांना वेगवेगळी नावं आहेत. पण मॅकमोहन जे आहे तर ही भारत आणि चीन या 2 देशांच्या दरम्यानची आहे. पहा, मॅकमोहन लाईन. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, भारतामधील क्षेत्रफळाच्या सर्व राज्यांमध्ये सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेले राज्य खालीलपैकी कोणते आहे? सरळ सरळ प्रश्न विचारलाय की भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर राजस्थान हे राज्य भारतामध्ये आपल्या सर्वात मोठं राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न जे आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत. हा आपला भूगोलावरचा पहिला भाग आहे. अशा पद्धतीने आपण भारताचा भूगोल या घटकावरती जवळपास 6 ते 7 पार्ट घेणार आहोत. म्हणजे त्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत जवळपास 200 पेक्षा जास्त प्रश्न आणि त्या सर्व प्रश्नांची PDF जर पाहायची असेल तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि या व्हिडिओची PDF फ्रीमध्ये मिळवू शकता. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.